विद्यार्थी मित्रो, मागच्या पिरियडला आपण चॅप्टर 3 मधील भारतीय पक्ष पद्धती या संदर्भात चर्चा करत होतो. भारतीय पक्ष पद्धतीचं स्वरूप हे पाहिलेलं आहे. आता काही निवडक राजकीय जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्या पक्षाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष की ज्याला आपण भाजप म्हणतो, त्यानंतर साम्यवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा मार्क्सवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष असे काही निवडक जे काही पक्ष आहेत की जे भारतीय राजकारणावर ज्यांचा प्रभाव आहे, अशा पक्षांची चर्चा आपण आजच्या पिरियडला घेणार आहोत. त्यामध्ये पहिला अत्यंत महत्त्वाचा की जो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणून जो ओळखला जातो त्या पक्षाबद्दल चर्चा करू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा देशातील शक्तिशाली व प्रभावी राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. इसवी सन 1885 साली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जी एक महान परंपरा लाभलेली होती, त्या परंपरेतील हा राजकीय पक्ष आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकमत जागृत करण्यासाठी प्रामुख्याने या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. 1885 ते 1947 हा कालखंड काँग्रेस पक्षाचा स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. सर ॲलन ह्यूम, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, लाला लजपतराय, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, आचार्य कृपलानी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पुरुषोत्तम दास टंडन इत्यादी महान नेत्यांचे नेतृत्व या काँग्रेस पक्षाला लाभलेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विसर्जित करा असा सल्ला दिला होता. परंतु राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी सत्तेच्या राजकारणात आपण उतरलं पाहिजे आणि भारतात राजकीय सत्ता आपल्या या पक्षाला मिळाली पाहिजे आणि या उद्देशानं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा एक राजकीय पक्ष म्हणून कार्य करू लागला. अर्थात स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात या पक्षाच्या कार्याचा वारसा हा बऱ्यापैकी असल्यामुळं या पक्षाला अनायशा चांगलं प्राबल्य, महत्त्व, प्रभाव आणि शक्तिशाली पक्ष हा बनलेला होता. 1952 ते 67 या काळात काँग्रेस पक्षाला विरोध करणारा एकही मोठा प्रभावी पक्ष निर्माण झालेला नव्हता, हे ध्यानात घ्यावं लागेल. 1952 ते 67 या काळात ज्या 4 सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यात काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेलं होतं. या कालखंडात काँग्रेस पक्षाला किंवा त्या पक्षाच्या अंतर्गत कधीही संघर्ष, मतभेद झालेले नव्हते. पण 67 पासून काँग्रेस पक्षाच्या प्रभावाला थोडी उतरती कळा लागलेली आपल्याला दिसून येते. 67च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले, पण लोकसभेच्या प्रतिनिधी संख्येत मात्र घट झाली. तसेच विविध 8 राज्यात काँग्रेस सोडून काही मंत्रिमंडळे तयार झालेले आपल्याला दिसून येतात. 67 पासून काँग्रेस पक्षात एकंदरीत मतभेदाचं राजकारण सुरू झालेलं दिसतं. यामध्ये
काही फूट पडून या काँग्रेसमध्ये पक्षात फूट पडून नव काँग्रेस पक्ष, संघटना काँग्रेस पक्ष असे काही पक्ष या राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झालेले आपल्याला दिसतात. परंतु काँग्रेस म्हणून घेणाऱ्या नेत्यांना आपली काँग्रेस म्हणावी तितकी ताकदवान, प्रभावी निर्माण करता आले नाही, हे मात्र आपल्याला विसरून चालणार नाही. इंदिरा गांधींनी समाजवादाचा जोरदार पुरस्कार केला. तरुण तुर्क म्हणवणाऱ्या नेत्यांनी त्यांना पाठिंबाही दिला. त्यामध्ये त्यांनी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, संस्थानिकांची तनखेबंदी, गरिबी हटाव अशा काही उपक्रमामुळे इंदिरा गांधींनी जनमानसात आपल्या पक्षाची प्रतिमा प्रभावीपणे उभी केलेली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून 1971च्या सार्वत्रिक निवडणुकीत या नव काँग्रेसला भरघोस यशही मिळालं. 71 नंतरच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसच्या नव काँग्रेसला खरी काँग्रेस समजण्यात येऊ लागली. 72च्या विधानसभांच्या निवडणुकीवर त्याचा चांगला परिणामही झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर 1977ला जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्यामध्ये या पक्षाला फार मोठी हार पत्करावी लागली. काँग्रेस पक्षाला केवळ 154 जागा त्यावेळेला मिळाल्या. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सलग 25 वर्षे सत्तेवर असणारा जो काँग्रेस पक्ष होता त्या पक्षाला एक कमकुवत विरोधी पक्ष म्हणून भारतीय राजकारणात स्थान मिळालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर 77 साली कमकुवत झालेल्या काँग्रेस पक्षात आणखी 79 साली फाटाफूट होऊन देवराज अरस, यशवंतराव चव्हाण, सुवर्णसिंग, करण सिंग यांनी काँग्रेस यू हा पक्ष स्थापन केला. तर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आय हा पक्ष स्थापन झाला. त्यामुळे काँग्रेस पक्षाची स्थिती अधिकच दयनीय झाली. अर्थात जनता पक्षात समाविष्ट झालेल्या विरोधी पक्षांच्यात त्यावेळेला सदस्यात फूट पडली आणि अंतर्गत कलह, दुही यामुळे या पक्षाचे विघटन होऊन त्याचाही परिणाम लोकसभा विसर्जित होण्यामध्ये झाला. त्याच्यानंतर 1980मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काँग्रेसला म्हणजे काँग्रेस आय या पक्षाला भरघोस यश मिळालं. या पक्षाला लोकसभेत 353 एवढ्या जागा मिळाल्या. त्यामुळं काँग्रेस पक्षाला सोडून गेलेले अनेक नेते मंडळी पुन्हा काँग्रेस आय या पक्षात दाखल झालेले दिसून येतात. याच्यानंतर 84 मध्ये एक घटना घडली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लोकसभेची 1984 साली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेस आय पक्षाला न भूतो न भविष्यती असे विक्रम लाभले. या पक्षाला त्यावेळेला 403 जागा मिळाल्या. यावेळी पंतप्रधान राजीव गांधी यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षस्थान मिळालेले होते आणि त्यामुळं त्यांच्याकडं या पक्षाची साहजिकच सगळी धुरा मिळालेली आपल्याला दिसून येते. साधारणतः अशा काही घटना घडल्यामुळं या काँग्रेस आय या पक्षामध्ये त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या घटनांना सामोरं जावं लागलं. विरोधी पक्ष म्हणूनही त्यांना काम करावं लागलं. 91च्या 10व्या लोकसभेत काँग्रेस पक्षाला काठावरचं बहुमत मिळालं. PV नरसिंहराव पंतप्रधान झाले. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्यांना रोखे प्रकरण, अंगत दंगली, धार्मिक तणाव यांनाही तोंड द्यावं लागलं. 96च्या 11व्या लोकसभेत काँग्रेस पक्षाला 140 जागा मिळाल्या आणि त्यात जनता पक्षाला 161 जागा मिळालेल्या होत्या. तरी पण जनता दलाचे देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान झाले. राष्ट्रीय आघाडीच्या सरकारांना काँग्रेस पक्षाने त्यावेळेला पाठिंबा दिला होता. 12व्या लोकसभेतही काँग्रेस पक्षाची स्थिती फारशी सुधारलेली होती असंही आपल्याला म्हणता येत नाही. काँग्रेस पक्षाला केवळ त्यावेळेला 98ला 139 एवढ्या जागा मिळाल्या.
म्हणजे साधारणतः त्याच्यानंतर या पक्षाचं जे भारतीय राजकारणात स्थान जे निर्माण झालेलं होतं तेही फारच कमकुवत होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर शरद पवार हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते झाले. 99च्या 12वी लोकसभा बरखास्त झाली त्यावेळेला सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातलं शीतयुद्ध सुरू झालं. सोनिया गांधींना पक्षाध्यक्षाचं पदाचा राजीनामा दिला. त्यावेळेला कार्यकारिणीनं शरद पवार, तारिक अनवर, संगमा यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून काढून टाकलं. सोनिया गांधी या विदेशी व्यक्ती असल्यामुळं त्यांना पंतप्रधान या पदासाठी किंवा पक्षाच्या अध्यक्ष या पदासाठी घेऊ नये, निवडू नये हा मुद्दा पुढं करून त्यांनी म्हणजे शरद पवार आणि इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. वास्तविक सोनिया गांधी, शरद पवार, मनमोहन सिंग, लोकसभेचे माजी अध्यक्ष संगमा, माधवराव शिंदे, राजेश पायलट, प्रणव मुखर्जी असा एक सामर्थ्यशाली संघ निर्माण होत असताना सोनिया गांधीच्या विदेशी मुद्द्याचा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस पक्षाला भारतीय राजकारणात एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं दिसून येतं. यातच तृणमूल काँग्रेसची ममता बॅनर्जी यांनी निर्मिती केली आणि या सगळ्या फाटाफुटीच्या राजकारणात हा पक्ष हा फारच कमकुवत झालेला आपल्याला दिसून येतो. 14व्या लोकसभेत भारतीय काँग्रेस पक्षाला फक्त 145 जागा मिळाल्या. 15व्या लोकसभेत 206 जागा मिळाल्या. अर्थात या जागांच्या संख्येमुळं मित्र पक्षांच्या सहकार्यानं त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी निर्माण केली. त्याच्यानंतर 14व्या लोकसभेत 2014च्या 16व्या लोकसभेत सत्तांतर झालं आणि काँग्रेस पक्षाला फक्त 44 जागा मिळाल्या आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाचं भारतीय राजकारणातलं स्थान हे फारच नगण्य होऊन बसलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात अशा काही गोष्टी या पक्षांतर्गत ज्या काही नेतृत्वाच्या संदर्भात वाद निर्माण करणाऱ्या ठरल्या की ज्यामुळं काँग्रेस पक्षाचं स्थान फारच दयनीय झालेलं आपल्याला दिसून येतं. तर या पद्धतीनं ही वाटचाल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची झालेली आपल्याला दिसून येते. अर्थात या पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत ही ध्येय धोरणं खरोखरच अनन्यसाधारण अशी आहेत. अगदी पहिल्यापासून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळापासून या पक्षानं देशातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय या सगळ्या आणि स्वातंत्र्याची महत्त्वाची जी काही धुरा आहे ही चांगली सांभाळलेली होती. जनमानसात काँग्रेस पक्षाचं स्थान हे खरोखरच चांगलं होतं आणि त्यांची जी काही ध्येय धोरणं होती ती सुद्धा आज तागायत एक खरोखर एक चांगली त्या पक्षाची ध्येय धोरणं आहेत असं मानावं लागतं. या राजकीय पक्षाचं काँग्रेस या राजकीय पक्षाचं ध्येय धोरणातल्या बाबतीत बोलायचं झालं तर काही मुद्दे आपल्याला ध्यानात घ्यावे लागतील की ज्यांनी त्यांचा पुरस्कार केला. त्यातली एक पहिली बाब म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार. 1955 साली आवडी येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात लोकशाही समाजवादाचे आणि देशातील आर्थिक विषमता ही कमी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. भांडवलदार श्रीमंत वर्गाला काही प्रमाणात आश्रय देऊन त्यांच्या संपत्तीवर नियंत्रण ठेवून त्याचबरोबर गरीब जनतेला आर्थिक न्याय देणं हा याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता. व्यक्तिगत आणि सार्वजनिक उद्योगधंद्यात उत्पादन वाढ करून आर्थिक समतोल साधणं, देशातील उत्पादन साधनावर सामाजिक मालकी प्रस्थापित करणं, राष्ट्रीय संपत्तीचं सत्ता विभाजन करणं, महत्त्वाच्या उद्योगधंद्याचं राष्ट्रीयकरण करणं अशा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये या काँग्रेस पक्षानं आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणात प्रमाण मांडलेलं होतं, महत्त्वाचं मांडलं होतं. अर्थात या समाजवादी अर्थव्यवस्थेचा पुरस्कार या काँग्रेस पक्षानं केलेला आहे आणि करत आहे असंच म्हणावं लागेल.
त्याच्यानंतर पुढचं त्यांचं पक्षाचं ध्येय होतं औद्योगिक विकास. देशातील उपलब्ध जी काही साधनसामुग्री आहे त्या साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त वापर करून औद्योगिक उत्पादन वाढवणं, देशातील भांडवलदार वर्गांचं आणि श्रमिकांचं सहकार्य घेऊन उत्पन्नात वाढ करणं, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणं, आर्थिक शोषण, साठेबाजी, काळा बाजार, नफेखोरी, औद्योगिक क्षेत्रातील एकाधिकारशाही किंवा मक्तेदारी या गोष्टींना प्रतिबंध घालणं हा या पक्षाचा एक मुख्य उद्देश होता, ध्येय होतं. आणि ते त्यांनी आपल्या या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये नेहमी व्यक्त केलेलं आहे. संपत्तीचे केंद्रीकरण जे झालेलं होतं त्याचं समान वाटप करणं, बेकारी निवारणीचं काम करणं, मोठमोठ्या उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण करणं इत्यादी महत्त्वाची धोरणं या काँग्रेस पक्षानं स्वीकारलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचं ध्येय होतं त्यांचं शेतीचा विकास झाला पाहिजे. भारतीय राजकीय व्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय समाज व्यवस्था यामध्ये भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. शेती हा अत्यंत महत्त्वाचा एक घटक आहे आणि त्याची सुधारणा करणं, शेती उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धतीचा स्वीकार करणं, शेती उत्पादनासाठी भांडवल, कर्ज उपलब्ध करून देणं, पाणी पुरवठा, खते, बी बियाणे, औषध पुरवणे, शेती उद्योगधंद्यातील काही अडचणी आणि ज्या काही जुन्या वाईट प्रथा आहेत, रूढी आहेत त्या दूर करणं इत्यादी धोरणं स्वीकारून शेती विकासास काँग्रेस पक्षानं प्राधान्य दिलेलं दिसून येतं. काँग्रेस पक्षानं कुळ कायद्यात सुधारणा, जमीन धारणेचा सिलिंग कायदा असे काही कायदे पुरोगामी पद्धतीनं केलेले आपल्याला दिसून येतात. याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत शेती कृषीप्रधान देश असल्यामुळं शेतीच्या विकासासाठी एक महत्त्वाची ध्येय धोरणं या राजकीय पक्षानं आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये स्वीकारलेली दिसून येतात. त्याच्यानंतर या पक्षानं शिक्षण विकासामध्येही महत्त्वाचं योगदान केलेलं आहे. देशातील सर्व लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं, प्राथमिक, दुय्यम, उच्च, व्यावसायिक, तांत्रिक अशा शिक्षणाची सोय करणं, शैक्षणिक पद्धती, कायदे यामध्ये सुधारणा करणं, देशातील निरक्षरते जी आहे त्याचं प्रमाण जे आहे ते कमी करणं, अशी काही शैक्षणिक धोरणं या काँग्रेस पक्षानं आपल्या पक्षीय कामात स्वीकारलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांनी फार मोठी प्रयत्न केलेले दिसून येतात. देशातील दारिद्र्य, बेकारी नष्ट करण्यासाठी, लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते बांधणे, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकामे अशी काही कामं या काँग्रेस पक्षानं सुरू करून लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेली ही आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर परराष्ट्र धोरण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या संबंधाविषयी सुद्धा या काँग्रेस पक्षानं महत्त्वाची कामगिरी केलेली आपल्याला दिसते. परराष्ट्राशी मैत्रीचं, सलोख्याचं संबंध प्रस्थापित करायला पाहिजेत. आंतरराष्ट्रीय शांततेचा पुरस्कार केला पाहिजे. शस्त्र स्पर्धेला प्रतिबंध केला पाहिजे. पंचशील तत्वाचा पुरस्कार केला पाहिजे. जागतिक शांतता आणि राष्ट्रातील संघर्ष जे काही आहेत ते कमी केले पाहिजेत. यासाठी या पक्षानं फार मोठे प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर या राजकीय पक्षानं आपल्या पक्षीय कामामध्ये किंवा धोरणामध्ये धर्मनिरपेक्ष राज्याचा नेहमी पुरस्कार केलेला आहे. काँग्रेस पक्षानं धर्मनिरपेक्ष राज्याचा पुरस्कार करून भारतात एक चांगलं स्थान आपल्या पक्षाचं नेहमी निर्माण केलेलं दिसून येतात. भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचं आचरण, प्रचार वगैरे करता आला पाहिजे. धर्माचा राजकारणामध्ये हस्तक्षेप चालणार नाही. सर्व धर्मांना समान मानलं जाईल अशी धोरणं काँग्रेस पक्षानं स्वीकारलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याचाही प्रभाव या पक्षावर पडलेला दिसून येतो. या पक्षानं 91 पासून साधारणतः आर्थिक परिवर्तनासाठी खऱ्या अर्थानं खाजगीकरणाचा, उदारीकरणाचा आणि जागतिकीकरणाचा वापर, स्वीकार या भारतीय राजकारणामध्ये झाला पाहिजे याचा पुरस्कार केलेला दिसून येतो. भारत सरकारने शासकीय आणि सार्वजनिक उद्योगधंद्याबाबत खाजगीकरणाचे धोरण अवलंबून मुक्त अर्थव्यवस्था व खुली बाजारपेठ या मार्गाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो.
एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाबाबत एवढंच म्हणता येईल की काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणात आणि प्रत्यक्ष कार्यात बरेच अंतर राहिलेलं आहे. या पक्षाला जनतेने दिलेल्या आश्वासनाची पूर्णतः पूर्ती करता आलेली नाही. देशाच्या विविध क्षेत्रात जी उल्लेखनीय प्रगती झाली त्याचे श्रेय काही प्रमाणात काँग्रेस पक्षाला देता येईल, परंतु देशात वाढलेली बेकारी, आर्थिक विषमता, दारिद्र्य, वाढता भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, धार्मिक संघर्ष, जातीय दंगली, प्रादेशिक संघर्ष, राज्यांची फुटीरवृत्ती या विविध प्रश्नासंबंधी काँग्रेस पक्षाला पुष्कळ काही करता येण्यासारखं होतं, पण ते झालेलं आहे असं म्हणता येत नाही. आणि त्यामुळं हा एक आत्ताच्या राजकारणामध्ये एक कमकुवत पक्ष झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, तर काँग्रेस पक्षाची अशी एक वाटचाल भारतीय राजकारणामध्ये आपल्याला दिसून येते. याच्यानंतर पुढचा जो पक्ष आहे आणि त्याची काय ध्येयधोरणं आहे ती आपण नंतरच्या पिरियडला घेऊया. थँक्यू.